या ठिकाणी थोडक्यात गजर आठवूया। या ठिकाणी अनेक फरमाईश या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी सुरुवातीचा भजन रूपाचा अभंग या ठिकाणी झालाय। आता थोडक्यात जास्त मंडळी वेळ घेणार नाही, थोडक्यात गजर आणि गजराच्या माध्यमातून काहीतरी चांगलं सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। कारण बुवानी खरोखर चांगलं सांगितलं की व्यसन माणसाने केलं पाहिजे, पण ते कसं असलं पाहिजे। व्यसन म्हणजे हरिभजनाचं, हरिनामाचं, आणि व्यसन कसलं असलं पाहिजे, देशभक्तीचं आपल्याला व्यसन असलं पाहिजे। बुवानी या ठिकाणी आज महाराष्ट्र दिन आहे आणि बुवानी वास्तविक गाणं म्हणायला पाहिजे होतं, कारण आज ते आपलं राष्ट्रगीत आहे ना, काय राष्ट्रगीत राज्यगीत आहे आपलं, बरोबर ना। महाराष्ट्र माझा सादर करतो आणि लगेच गजराला सुरुवात करणार आहे। जास्त इकड तिकडची गाणी न म्हणता परंतु मंडळी सुरुवातीचं भजन रूपाचा अभंग झाले। आता थोडस मनोरंजन आणि थोडस जास्त नाही करणार, कारण वेळ खूप झालाय। नाहीतर तुम्ही कसं विचार, तुम्ही काय म्हणणार, हे बुवानी सुरुवात केली आऊ करून, दोन्ही बुवांची आपल्या जयजयराम कृष्णहरीपेक्षा घरात घेतलेली झोप बरी, बरोबर। कारण आता जवळजवळ झोपायचीच वेळ आली आहे, त्यामुळे आता या ठिकाणी गजराचा सादर करूया। परंतु मंडळी एकच फक्त सांगेल, जसं बुवाने सांगितलं की आज हे भजन पूजन, आज आपल्याला हे आपल्या हा भगवा झेंडा आपल्याला दिसतोय कोणामुळे दिसतोय, फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा जोरदार टाळ्या छत्रपती महाराजांसाठी। कारण मंडळी प्रत्येक ठिकाणी मी सांगतो मंडळी, आपली सार्वजनिक पूजा असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल, तिथे आपल्या महाराजांचा फोटो लागणं खूप गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे। प्रत्येकाच्या घरी आपल्या महाराजांचा फोटो असलं, कारण आज आपण त्यांच्यामुळे आज आपण हे जे दिवस बघतो कोणामुळे, जर का बघा मंडळी, जर सूर्यनारायण उगवले नसते तर आपल्याला आकाशाचा रंगच कळला नसता, सूर्यनारायण उगवले नसते तर आपल्याला आकाशाचा रंगच कळला नसता, आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थ कळला नसता, हिंदू धर्माचा अर्थ कळला नसता, हिंदू धर्माचा छत्रपती शिवाजी महाराज की बस। त्याच्या पुढे आपण काय बोलायचं नाही, बुवांका तर अजिबात, बुवांका थोडं बोलूया। पण या ठिकाणी गजर सादर करतोय बुवानी, गजर सादर केला बुवानी, स्वतः सुद्धा एक गजर म्हटला। परंतु प्रत्येक ठिकाणी जी गाणी असतात, आज पूजा म्हटल्यानंतर अनेक ठिकाणी गाणी अजरामर केली कुठली आहेत, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र
धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र कालसूर घाटे गावचे ग्रामस्थ आमचे मित्र सन्माननीय दक्षे पोलेकर यांच्याकडे माझ्यासाठी हे 100 रुपयाचा पार्सल केलं. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकार करताना लाख लाख धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी देवेंद्र नारायण मयेकर यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचा पार्सल केलं. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय रवींद्र पुरणकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पार्सल केलं. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. या ठिकाणी सन्माननीय संदेश तोडणकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पार्सल केला. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय अभिमन्यू गोविंद मयेकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पार्सल केला. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद 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 धन्यवाद. मंडळी नवीन नवीन गाणी असतात, परंतु या ठिकाणी आल्यानंतर हा रिक्षावाल्यांची ही पूजा आहे आणि त्यानिमित्त आम्हाला या ठिकाणी आणि आल्यानंतर आम्हाला एक कळीत करण्यात आलं की आमच्यावरनं काहीतरी गाणं म्हणा. हे ऐकल्यानंतर आता नाकालाही धडकी होती. आता लगेच 5 मिनिटात काय लिहूचा, त्याच्यामुळे एक थोडासा तोडका मोडका काहीतरी केलेला. या ठिकाणी सन्माननीय जयेंद्र नेवरेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पार्सल केला आणि त्यांनी सांगितलं की भंडारी आणि सुतार यांच्यातला संगम नक्कीच मंडळी जसं मी सांगितलं राहील म्हणजे 100% भजनाच्या माध्यमातून हा संगम. आणि मंडळी जसं मी मगाशीच सांगितलं की आपण जगून जगून 50 ते 60 वर्ष जाणार. 60 वर्षात जरी आपल्याला कोण वाईट बोलला ना तर आपल्यासारखं वाईट कोण नाही, बरोबर ना. या 60 वर्षात जरी आपल्याला वाईट कोण जर बोलला तर आपल्यासारखं वाईट आपणच, दुसरं कोण. या ठिकाणी रिक्षावाल्यांसाठी एक गजर सादर करतोय, कारण एवढा बिचाराने खाटा टोप आमच्यासाठी केलेला आणि त्यांच्यावर आम्ही काहीच नाही घेतलं. आता मोबाईल सांगून गेले मी फरमाईशी भरपूर आल्या तर तिसऱ्या बारीत तुमच्यावरचं बदल तिसऱ्या बारीत घेणार. तिसऱ्या बारीत कोणीच येणार नाही. हा आपल्याकडे 2च बारे असं काय विषय नव्हतो. 2000ची बारी वाढवला असता 1-2 गाणी म्हटलं चालला विषय नाही. पण तसं काय नाही. तुमचं कसं विषय झाला कधी एकदा आठवत नाही जवान, कारण मी जेवण खूप चांगला एकदा जोरदार टाळ्या मंडळासाठी वाजवा. अतिशय सुंदर जेवणाची आपली सोय. अहो काय सांगू, एका वडा 2-2 वडापाव खाऊन आले तरी पण इकडे त्यांचा विचारच आणि बिचारने आम्हाला जेवायला मिळत. या ठिकाणी रिक्षावाल्यांसाठी एक तोडकं मोडकं मी स्वतःच आता या घरी जाऊन फक्त थोडस सादर करतो. मंडळ बघा, रिक्षावाला जरी आपण रिक्षावाल्यांची भरपूर गाणी असतात पण रिक्षावालो आपलं सारथी असतात. तुम्हाला खरं सांगतो मंडळी, रिक्षावाल्यासारखं सारथी माणूस कोण नाही. आडल्या चालल्याला माणूस तोच आपल्या उपयोगी पडणार. कधी कोण आजारी पडू दे गावात पण रिक्षावालाच उपयोगी पडणार, बरोबर ना. त्या रिक्षावाल्यांसाठी गाणं म्हणतो बघा. 5 रस्त्याचे रिक्षावाले घालती पूजा हो जोमा. बघा एकीचं बळ मंडळाकडे, एकीचं बळ एवढं जास्त आहे की आज एवढा मोठा कार्यक्रम साध्य करणं कठीण आहे. एवढा मोठा साध्य कार्यक्रम करणं खूप कठीण आहे. एकदा जोरदार टाळ्या या रिक्षावाल्यांच्या मंडळासाठी वाजवा. खरोखर अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी हा कार्यक्रम तुमच्या कार्यक्रम त्यांनी सादर केला. 5 रस्त्याचे रिक्षावाले घालती पूजा हो जो मान. 5 रस्त्याचे रिक्षावाले घालती पूजा हो जो मान. घालती पूजा हो जो मान. आळवणी हो भगवंती घालती पूजा हो जो मान. आळवणी हो भगवंती घालती पूजा हो जो मान. आळवणी हो भगवंती. 5 रस्त्याचे रिक्षावाले घालती पूजा हो जो मान. 5 रस्त्याचे रिक्षावाले घालती पूजा हो जो मान. घालती पूजा हो जो मान. आळवणी हो भगवंती घालती पूजा हो
त्यावेळेला साक्षात सत्याचा वाली सत्यनारायण या ठिकाणी उत्तर देत बघा नक्की. त्यांना शुभ आशिष द्याया येते नारायण भगवंत. त्यांना शुभ आशिष द्याया येते नारायण भगवंत. येते नारायण डॉक्टरच्या मागोमाग त्यात मोठं कार्य कोणाचं रिक्षावाल्यांचा जोरदार टाळ्या रिक्षावाल्यांचा. धन्यवाद. या ठिकाणी मूळ गजराला या ठिकाणी सुरुवात करतो. थोडक्यात जोक्स बिक्स नाही ना मारता या ठिकाणी, फक्त भगवंताचं नामस्मरण आणि काहीतरी चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न. गम पम गम पनी पम पम धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई. नको नको आपल्याकडे थोडा वेळ नाही. घर घर में अब एक किनारा गूंजेगा मेरे भारत का. रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार आपल्या मुखात असला पाहिजे. म्हणून म्हणतो बघा, राम कृष्ण शिव तिन्ही गिना, राम कृष्ण शिव तिन्ही गिना, तिन्ही गिये ठाई महान, तिन्ही गिये
सगळ्यात मोठं मंदिर आपल्या भारतामध्ये प्रभू रामचंद्राच्या अयोध्येला झालेलं आहे. आपण सगळ्यांनी जिकडे तिकडे 22 तारखेला त्यांचं सगळीकडे आपण प्रत्येक मंदिरात त्यांचा जयघोष आपण केला. परंतु प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला कसा? आपण म्हणतोय प्रभू रामचंद्र जय श्रीराम. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला कसा? कोणाक माहिती आहे? बरेचशी तुम्ही जाणकार मंडळी आहेत, 100% तुम्हाला माहिती असतं. परंतु आता जी तरुण मंडळी आहे त्यांना ह्या गोष्टी माहित नाही पडत. आम्ही व्हॉट्सअप वाले हो, आम्ही स्वतःच आम्ही व्हॉट्सअप वाली पोरा, आम्ही लाईटीवरची पोरा अशी आम्हाला सगळे म्हणतात. पण आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यासाठी वाचन हल्लीची मुलं वाचत नाहीत. त्यामुळे भजनाच्या माध्यमातून आम्ही हे देणे त्यांना गरजेचं आहे की प्रभू रामचंद्रांचा जन्म कसा झाला. ज्यावेळी श्रावण बाळ मंडळी एकच फक्त कथा सांगेल आणि गजराचा शेवट करेल. कारण कथा सांगणं आणि आपले पुराण सांगणं, पुराणातल्या काही गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. भजनाच्या माध्यमातून सांगतो मंडळी की श्रावण बाळ ज्यावेळी आपल्या आई वडिलांना अंध आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघाला आणि तो गेला, तो जात असताना आई वडिलांना तहान लागली. तहान लागल्याबरोबर त्याने ती कावड खांद्याची खाली ठेवली आणि आपल्या आई वडिलांसाठी पाणी आणायला तो स्वतः गेला. घागर बुडवली, घागरीचा आवाज बुडबुड झाला आणि त्याच वेळेला दशरथ राजा प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा शिकारीला गेले होते. त्यांना वाटलं हरिण, त्या दिशेने बाण सोडला आणि तो बाण लागला कोणाला? श्रावण बाळाला लागला. बाण लागल्यामुळे श्रावण बाळ आता मृत्युमुखी पडणार, मृत्युमुखी पडणार. तेवढ्यात दशरथ राजा मी शिकार केली हे बघण्यासाठी तिथे आले. बघितल्यानंतर बिचारा तो श्रावण बाळ कळवळतोय आणि तो एक आतून भावनेतून काय सांगतोय? अरे माझे आई वडील अंध आहेत, त्यांना दिसत नाही आहे, मी त्यांना काशी यात्रेला नेतोय, परंतु मी त्यांना पाणी तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी इथपर्यंत आलो, पण तुम्ही काय केलात? मला बाण मारलात, माझा वध, आता मी मरणार थोड्या वेळाने. फक्त एकच काम करा की हे बाण माझ्या आई वडिलांना घेऊन द्या. माझ्या आई वडिलांवरती किती श्रद्धा होती त्याची. दशरथ राजाने तसंच, त्याला सुद्धा वाईट वाटलं. त्याच्या मांडीवरती त्याने प्राण सोडला. दशरथ राजाने तो घेतला घडा आणि आई वडिलांकडे गेला. आई वडिलांकडे गेल्यानंतर त्या आई वडिलांच्या हातात घडा देता देता आई वडिलांचा हात त्या दशरथ राजाला स्पर्श झाला. स्पर्श झाल्या झाल्या त्या अंध आई वडिलांनी ओळखलं की हा माझा मुलगा नाही, हा आमचा मुलगा नाही. तळपायाच्या आत त्यांची मस्तकाला गेली. लगेच उठले, ताडकन उठले आणि काय सांगितलं? तू कोण आहेस? आम्ही तुझ्या हातून एक पाण्याचा थेंब सुद्धा पिणार नाही, तू कोण आहेस? तेव्हा दशरथ राजा हा राजा, जनतेचा राजा होता, त्याला खरं बोललं. हेच पटायचं. त्याने काय सांगितलं? माझ्याकडून एक मोठी चूक घडली की माझ्या हातून तुमच्या मुलाचा वध झालाय, तो आता मरण पावलाय. तेव्हा त्या दोघांनी देखील त्या दशरथ राजाला काय शाप दिला की पुत्र पुत्र करून मरशील. काय सांगितलं दशरथ राजाला की तू देखील आता माझ्या जसं मुलाला तू मारलं तर पुत्र पुत्र करून तू देखील मरशील. आता दशरथ राजाला मूलबाळ नव्हतं, पुत्र संतान दशरथ राजाला नव्हतं. पण हे हा शाप ऐकल्यानंतर दशरथ राजाला आनंद झाला. एकीकडे आनंद झाला, एकीकडे दुःख झालं. आनंद या गोष्टीचा झाला की मला पुत्र होणार, एवढं मात्र निश्चित झालं. आणि दुःख या गोष्टीत झालं, मला पुत्र झाला की तो माझ्यापासून दूर जाणार. प्रभू रामचंद्रांना वनवास का घडला? त्यामागचं हे कारण. प्रभू रामचंद्रांना वनवास का घडला? आता हे सगळं झाल्यानंतर दशरथ राजाने काय केलं? घराकडे आल्यानंतर पुत्र कामेष्टीचा यज्ञ आरंभला, मोठा यज्ञ आरंभला आणि ते यज्ञात मिळालेला सगळ्यांना जेवायला बोललं. अखंड गावाला, संपूर्ण पंचकृषी जेवायला बोलली, सगळ्या ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. मोठा यज्ञ आरंभला. त्या यज्ञात मिळालेला प्रसाद त्या राजाने काय केलं? आपल्या 3 राण्यांना समान वाटून दिला. दशरथ राजाचे 3 राण्या कोण? कौसल्य, सुमित्रा आणि कैकेयी. बरोबर, 3 राण्यांना समान वाटून दिल्याबरोबर कैकेयी राजाची अतिशय प्रिय राणी, अतिशय जवळची, अतिशय प्रेमाची. तिच्या मनात राग आला की ती राजाक सांगता, अहो या 2 राण्यांपेक्षा मी तुमची अतिशय प्रिय असताना या दोघींसारखा समान प्रसाद मला का? मला थोडा जास्त पाहिजे, माका थोडं जास्त होय प्रसाद. हे तिच्या मनात आल्यानंतर तिच्या मनात द्वेष, दुसऱ्याबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि तो द्वेष निर्माण झाल्याबरोबर आकाशातून धार आली आणि धारीने काय केलं? तिच्या हातातला प्रसाद घेतला आणि हा धार आपल्या वाटेक लागली. आता हिच्या हातात काय नाही. शेवटी कौशल्याने आपल्यातला अर्धा प्रसाद, सुमित्रेने आपल्यातला अर्धा प्रसाद तिच्या हातात ठेवला. म्हणून कौशल्याला 1 राम, सुमित्रेला 1 आणि हिला 2 मुलं झाले. जो प्रसाद धार घेऊन गेली तो प्रसाद त्या धारीने कोणाच्या पदरात टाकला? अंजनी मातेच्या प्रसाद, त्याच्या पदरात तो प्रसाद टाकला. आणि तो 1 प्रसादाचा गोळा खाल्ल्यामुळे आपल्याला
अवाढव्य असे हनुमंत आपण जे म्हणतो ते जन्माला कसे आले, तो एक प्रसादाचा गोळा खाल्ल्यामुळे ते हनुमंत जन्माला आले. आणि हे मंडळी, हे अध्यात्म आम्ही पुढे तुमच्याकडे पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि तरुण पिढीला सुद्धा आम्ही हेच सांगतो की अध्यात्म देणं हे खूप गरजेचं आहे, नाही का मंडळी? कारण हे आता तुम्हाला, कारण आपलं वाचन संपलेलं आहे, आपण वाचणार फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप. त्यामुळे आताची मुलं वाचत नाहीत. तर भजनाच्या माध्यमातून का होईना आमच्यासारख्या बुवांनी जर हे दिलं तर ते खरोखर कार्यक्रमाचं कुठेतरी चांगला होणार. आणि असेच कार्यक्रम मंडळी, स्तुत्य कार्यक्रम, चांगले चांगले बुवांचे कार्यक्रम तुम्ही ठेवता. आणि मला पहिल्यापासूनच अलिबाग रायगड सारख्या ठिकाणी येऊन भजन करायला खूप मजा वाटते. कारण का एकही माणूस असो भेटणार नाही, ये बुवा पेटव, बुवा शेलव, बुवा आमच्याकडे पेटी हात लावलो, ए त्याची सालपाडा काढून टाक, सुरुवातच एवढे भयानक. एक तर आता परवा आम्ही राजापुरात बारीक गेलो, तो सांगतात बुवा 10 रुपये आणून दे. किती? 10 रुपये आणून दिले. मका सांगता समोरच्या बुवाच्या तोंडात डांबारला, डांबार 10 रुपयात येतात का? मला सांगा 10 रुपयासाठी आता कुरकुऱ्याची पुडी येणार नाही म्हणता डांबारला. आता कसं काय करणार या ठिकाणी? म्हणून म्हणतो बघा मंडळी, पंचरत्नाने आपण त्यांची नावं घेतो. कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, आश्रम परब बुवा यांनी जो हा वारसा चालवला आणि तेच वारसा चालवण्याचा प्रयत्न आज आम्ही बोलत होतो, नाही का? आणि या ठिकाणी फक्त एकच झलक, आमचे पांचाळ बुवा, आमचे कदम बुवा म्हणायचे वारीत बसले, इकडे कदम बुवाचे भरपूर वारा झाले, नुसते पेटीवर बसले की लोक हसून हसून हात वरती केला की बुवा काय म्हणायचे, 1 2 3 1 2 3 धरून पेचिन हातात गावलो तर, 1 2 3 धरून पेचिन हातात गावलो तर, वा 1 2 3 धरून पेचिन हातात गावलो तर. त्यानंतर परशुराम पांचाळ यांनी संपूर्ण कोकणाचं दर्शन एका फक्त गजरातून सांगितलं. कसं? रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा, रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा, मालवण राजापूर, आम्ही कोकणची संतान आमचं घडून येऊन, हे नारळी खोबळी करवंदा लाल गोड काजूच्या चांबा, नावा रूपाला आलाय जगात देवगड हापूस आंबा, जांभोळ वळणात माधवीर भूतनाथ निर्बाई दारूबाई माता, रामेश्वर आरेश्वर रामेश्वर दुर्गेश्वरी आमच्या मनसंता, हे पुरव भाडी आमचे पुजारी गाव गावी सुताराची शाळा, बुवा गावात सुतार हवा कशाला? तुझी चालपाटा काय? असे पांचाळ बुवा सांगायचे काय, गावात सुतार हवा. कारण सुतार माणूस असवा, सुताराकडे सगळी माणसात एका कोण वाईट नाही. कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस सुताराकडे जाणार.
पण माझ्या काळजात खरे किती पडले. त्याने जो पहिल्याच बसल्याबद्दल सांगलं ना की काय आहे तर दाखवतोय, तसा तो विषय नाही. आज मी प्रत्येक समाजाला आपण मानून पुढे चाललं पाहिजे. असं काय नाही मी सुतार आहे म्हणून मी फक्त सुताराची लाल करणार, त्याच्यात तो सुतार अजिबात नाही. मी प्रत्येकाला मी उदाहरण कसं दिलंय, माझे गुरुजी जातीने म्हणतात, माझ्या गुरुजींचे गुरुजी जातीने सुतार, ते सुतार नंतर भंडारी परत सुतार. म्हणजे ह्याच्यात आम्ही कधी भेद मानत नाही. त्यामुळे काय सांगतोय की गावात सुतार हवा बुवा म्हणून म्हणतो बघा, पुजारी गाव गावी सुताराची शाळा, होतई नामदार पाटील भोवदार, होतई नामदार पाटील भोवदार, होतई नामदार पाटील भोवदार, सापाची देवळाली गोळा आप्पा गोळया गजानना आमचे विलास पाटील बुवा काय म्हणायचे बघा, त्यांनी म्हणजे आपले बुवा पंचरत्न एवढे महान होते की त्यांच्या मनात जे सुचल ते गाण्यातून करायचे बघा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियाला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियाला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियाला. गणपती आले की त्यांचं गाणं, मला एक फरमाईश आली होती, गणपती आले की त्यांचं गाणं लागल्याशिवाय आपला गणपतीचा उत्सव होणार नाही, असे आमचे काशीराम परब काय म्हणायचे बघा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात या कोकणात अजून एकदा या कोकणात चिंतामणी पांचाळगाव काय म्हणायचे, पंच इंद्रियांवर ज्यांनी गजर लिहिला, पंच इंद्रियांवर. या ठिकाणी सन्माननीय प्रशांत बोरुणकर यांच्याकडे 200 रुपये बसलेला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय कृष्णा चोगले यांच्याकडून देखील हे 101 रुपये बसलेला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारायचं आणि लाख लाख धन्यवाद देतो. बघा चिंतामणी पांचाळगाव यांनी पंच इंद्रियांवरती गजर लिहिला कसा बघा. मनार आपलं मन हे चंचल आहे, आपलं मन हे चंचल आहे आणि त्या मनावरती ताबा आपल्याला केव्हा मिळतो जेव्हा आपण हरिनामात गुंततो. मनार तन मन लावून कर भर, तन मन लावून कर भर, संसारी घाली ती थैमान. काय सांगितलंय, नाकाला वासाला
सांगत सुटला ज्याला त्याला बुवा झाले घालून माळा पैशाला मिळती सोळा दिसला तुला अवगुण त्याचा विसरशी सद्गुण मोलाचा सुगंध घे नाकाला काय सांगायचं आपण सुगंध घे घेऊ नको बाहेर दुसऱ्याच्या घरची व्यथा आपल्या माणसाचा कसं विषय ऐकणार एवढा नाही सांगणार एवढा आमच्या पंजाब गेलेला आहे कसं काय दुसऱ्याच्या घरची व्यथा काना नाही कली थोड होत परंतु त्याने गावभर दौडी पिटली गावभर दौडी पिटली थोड होत परंतु त्याने खर काय काय खोट विसरला सुधारणीत खर काय काय खोट विसरला सुधारणीत सुगंध घे नको तिला आपण कसं बोललं पाहिजे कसं चाललं पाहिजे हे महत्वाचं घ्या ढोलकी ढोलकी घ्या कारण भरपूर वेळ झालेला पुढे बघूया की पंचरत्नांनी चालवलेला हा वारसा आम्ही बोल या ठिकाणी चालवतोय खोपकर बो आमचे काय म्हणायचे मी खोपकर मी खोपकर 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 दर्याचा राजा कोपरबा काय म्हणायचे मी बघित होतो तुमका आठवता काय कोपरबा काय म्हणायचे मी खोपकर 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 सादर करतोय कदम बुवा पंचाळ बुवा पाटील बुवा वामन खोपकर बुवा चिंतामणी पंचाळ बुवा त्यानंतर विलास पाटील बुवा जयराम भालीगावकर बुवा आमचे मयेकर बुवा असतील अनेक नामवंत बुवाने हा दिलेला वारसा याला गालबोट फुटायला लागता आपण भजन करत राहावे म्हणून म्हणतो बघा या ठिकाणी गजराची शेवट करतोय संतोष शिरसेकर आज मी प्रत्येक ठिकाणी सांगतो माणूस मी आज मला जो एवढा मान सन्मान जो मिळतोय एवढी खुर्ची मिळाली आज मी ज्यांच्यामुळे मोठा झाला होता ते फक्त आणि फक्त माझे गुरुजी संतोष शिरसेकर बुवा यांचा जोरदार टाळ्या वाजवतो कारण मंडळी श्री गुरु सारिका असता पाठी राहता इतरांचा लेखा कोण करी गुरु जर तुमच्या पाठीशी गुरुवरती तुमची श्रद्धा जर असेल ना तर 100% तुम्ही आयुष्यात पुढेच जाणार आणि गुरुवर ज्याची श्रद्धा आहे मंडळी गुरु हा प्रत्येक ठिकाणी असतो गुरुवर ज्याची श्रद्धा आहे तो कधीच या कलियुगात कमी पडणार नाही म्हणून म्हणतो बघा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजल सादर करूया एक अभंग गवळण. बारीची सांगता करूया भुवन सुद्धा. या ठिकाणी सन्मान्य संदेश तोडणकर यांच्याकडे देखील 100 रुपयाचा वार्षिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो. त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य सुनील बुवा कर्तेकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचा वार्षिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान्य आप्पाशेठ नरवडकर यांच्याकडे देखील 100 रुपयाचा वार्षिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. ये नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. ये नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी. ये नाथ नारायण वासुदेवा. या ठिकाणी सन्मान्य रितेश सुनील पालेकर यांच्याकडे 100 रुपये वार्षिक